आता आपण बघूया कोलेसिस्टायटिस. आता कोलेसिस्टायटिस म्हणजे काय? आयटिस लागते म्हणजे इन्फ्लेमेशन असणार. सो ह्याच्यामध्ये काय होतं, गॉल ब्लॅडरचं इन्फ्लेमेशन होतं, ह्याला आपण म्हणतो कोलेसिस्टायटिस. सो कोलेसिस्टायटिस इज इन्फ्लेमेशन ऑफ द गॉल ब्लॅडर. ह्याच्या 2 टाईप्स पडतात, अक्यूट कोलेसिस्टायटिस आणि क्रॉनिक कोलेसिस्टायटिस. आधी आपण बघूया अक्यूट कोलेसिस्टायटिस. आता हे जे अक्यूट कोलेसिस्टायटिस आहे ना, हे मोस्टली स्टोनमुळे होतं. म्हणजेच ब्लॅडरच्या नेकमध्ये स्टोन अडकून राहतो, ते कंटिन्युअसली तिथे इम्पॅक्ट करतं आणि ह्याच्यामुळे ब्लॅडरमध्ये केमिकल इन्फ्लेमेशन होतं आणि हे केमिकल इन्फ्लेमेशनच पुढे जाऊन बॅक्टेरियल इन्फ्लेमेशन करतं. सो इथे काय सांगितलं आपण की ब्लॅडरच्या नेकमध्ये स्टोन असल्यामुळे, दॅट इज कोलिथियासिस, ह्याच्यामुळे सारखं तिथं पर्सिस्टंट इम्पॅक्ट होण्यामुळे तिथे केमिकल इन्फ्लेमेशन होतं आणि हे जे केमिकल इन्फ्लेमेशन होतं हेच पुढे जाऊन कन्वर्ट होतं इंटू बॅक्टेरियल इन्फ्लेमेशन. मग आता अक्यूट कोलेसिस्टायटिसचे परत 2 टाईप्स पडतात, कॅल्क्युलस आणि अकॅल्क्युलस. पहिलं येतं अक्यूट कॅल्क्युलस कोलेसिस्टायटिस. हे जे आहे हे कॅल्क्युलसमुळे कोलेसिस्टायटिक होतं, त्यामुळे ह्याला आपण म्हणतो ऑब्स्ट्रक्टिव्ह कोलेसिस्टायटिस आणि हे सगळ्यात कॉमनेस्ट व्हरायटी आहे. आणि ह्यात काय होतं, ऑब्स्ट्रक्शन होतं कॅल्क्युलामुळे, त्याच्यामुळे बाईलचं स्टॅसिस होतं. ठीक आहे, बाईल तसंच अडकून राहतं, साठून राहतं, ते संचित होतं तिथेच. सो पहिलं आपण सांगितलं अक्यूट कॅल्क्युलस कोलेसिस्टायटिस, दिस इज ऑब्स्ट्रक्टिव्ह कोलेसिस्टायटिस. अकॅल्क्युलसवाले इज नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह कोलेसिस्टायटिस. आणि हे जे कॅल्क्युलसवाला आहे हे कॉमनेस्ट सांगितलं आहे, मोस्टली आपल्याला हेच दिसतं आणि कॅल्क्युलायमुळे तिथं बाईल स्टॅसिस होतं. सेकंड ह्याचं टाईप येतं अक्यूट अकॅल्क्युलस कोलेसिस्टायटिस. हे नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह कोलेसिस्टायटिस असतं, हे जास्त कॉमन नसतं. हे कोणत्या पेशंट्समध्ये दिसतं, ज्यांना खूप मेजर इलनेस झाले आणि ते रिकवर होत आहेत, त्यांच्या त्या रिकव्हरी फेजमध्ये कधी कधी त्यांना हे कोलेसिस्टायटिस होऊ शकतं. त्याला आपण म्हणतो अक्यूट अकॅल्क्युलस कोलेसिस्टायटिस. म्हणजे कॅल्क्युलसमुळे त्यांना होत नाही आहे, त्यांना तो आजार झाला मग ते उपद्रव म्हणून कधी कधी हे होतं. सो टाईप्समध्ये 2 टाईप्स केले, अक्यूट कॅल्क्युलस कोलेसिस्टायटिस, अक्यूट अकॅल्क्युलस कोलेसिस्टायटिस. कॅल्क्युलसवाल्यामध्ये आपण काय सांगितलं की ह्यालाच आपण म्हणतो ऑब्स्ट्रक्टिव्ह कोलेसिस्टायटिस, हे सगळ्यात कॉमनेस्ट आहे आणि ह्यात कॅल्क्युला असल्यामुळे तिथे बाईल स्टॅसिस होतं. सेकंडवाल्यामध्ये अकॅल्क्युलावाल्यामध्ये सांगितलं दिस इज नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह कोलेसिस्टायटिस, हे जास्त कॉमन नाही आहे आणि हे अशा पेशंटमध्ये दिसतं ज्यांना मेजर इलनेस झाल्या आणि ते रिकव्हरी फेजमध्ये. मग आता नेक्स्ट येतं एटिओपॅथॉलॉजी. आता अक्यूट कोलेसिस्टायटिसचे 4 कॉजेस सांगितले आहेत इथे. पहिले सांगितलं ऑब्स्ट्रक्शन ऑफ बाईल, मग सांगितलं केमिकल इरिटेशन, मग येतं बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि सांगितलं पॅनक्रियाटिक रिफ्लक्स. आता एक एक करून बघूया. पहिलं सांगितलं ऑब्स्ट्रक्शन ऑफ बाईल. आता काय होतं, आपण इथे सांगितलं की कॅल्क्युलामुळे होते. आता जर स्टोन असेल तर हा स्टोन जातो आणि ह्या सिस्टिक डक्टमध्ये ऑब्स्ट्रक्शन काज करतो. आता सिस्टिक डक्ट जो ऑब्स्ट्रक्ट झाला आहे तर बाईल पुढे येऊ शकणार नाही, बाईल तसंच गॉल ब्लॅडरमध्ये साठून राहील, ज्याला आपण म्हणतो बाईल स्टॅसिस होईल. आणि जर बाईल तिथे साठून राहिलं तर ते वॉलमध्ये इडिमा कॉज करणार, तिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार आणि ह्याच्यामुळे तिथं इन्फ्लेमेशन होणार, जे गॉल ब्लॅडर आहे त्यात इन्फ्लेमेशन होणार आणि अक्यूट कोलेसिस्टायटिस होणार. सो ऑब्स्ट्रक्शनचं काय सांगितलं आहे, बाईलच्या फ्लोमध्ये जर ऑब्स्ट्रक्शन आलं आणि हे ऑब्स्ट्रक्शन कुणामुळे येऊ शकतं, कॅल्क्युलामुळे. सो हा कॅल्क्युलाय काय करणार, हा स्टोन काय करणार, सिस्टिक डक्टमध्ये ऑब्स्ट्रक्शन कॉज करणार आणि ते ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळे बाईल पुढे सरकू शकणार नाही, बाईलचं स्टॅसिस होणार, ते तिथेच साठून राहिलं गॉल ब्लॅडरमध्ये. तर हे तर शेवटी चांगलं नाहीच आहे ना साठून राहणं, त्याच्यामुळे तो वॉलमध्ये इडिमा कॉज करणार, मग तिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार आणि ह्याच्यामुळेच तिथे इन्फ्लेमेशन होणार आणि ह्याला आपण होणार अक्यूट कोलेसिस्टायटिस झालं. मग सेकंड येतं केमिकल इरिटेशन. आता केमिकल इरिटेशन कसं होणार, आपण तिथं स्टोन आहे, स्टोनने ऑब्स्ट्रक्ट केलं आहे, आता ते स्टोन तिथे सारखं घासून तिथलं जे म्युकोझल मेम्ब्रेन आहे, जी म्युकोझल लेअर आहे त्याचं एरोजन होणार आणि आता एरोजन झालं ते सारखं बाईल सॉल्ट्स फ्लो करत आहेत आणि बाईल सॉल्ट जे आहेत हे काही चांगले नसतात, हे टॉक्सिक असतात. सो ते त्या सबम्युकोझल टिश्यूवर ॲक्ट करतील, त्याचं नेक्रॉसिस करवतील, ज्यामध्ये ते इन्फेक्शन होईल आणि मग त्यामुळे इन्फ्लेमेशन होणार आणि कधी कधी परफोरेशनसुद्धा होऊ शकतं. सो केमिकल इरिटेशनला काय सांगितलं आहे की आता स्टोनमुळे तिथं सारखं घासून तिथलं म्युकोझल एरोजन होणार. आता म्युकोझल एरोजन झालं आहे, जर स्किन सगळी उघडी आहे आणि त्याच्यावर जर तिथून बाईल्स गेलं मग ते बाईल सॉल्ट्स त्याच्यावर ॲक्ट करणार, म्युकोझल टिश्यूला खराब करणार, ज्यामुळे नेक्रॉसिस होणार, मग पुढे जाऊन इन्फेक्शन होणार, त्याच्यामुळे इन्फ्लेमेशन होणार आणि कधी कधी तर गॉल ब्लॅडरचं परफोरेशन पण होऊ शकतं ह्याच्यामुळे. मग आता थर्ड सांगितलं बॅक्टेरियल इन्फेक्शन.
आता ऑब्वियसली इन्फ्लेमेशन कसं होणार जर इन्फेक्शन झालं तर. आता इथे सांगितलं बॅक्टेरियल इन्फेक्शन. आता हे बॅक्टेरिया तिथपर्यंत कसं पोहोचू शकतं गॉल ब्लॅडरपर्यंत? ब्लड थ्रू, लिम्फॅटिक्स थ्रू, बाईल डक्ट थ्रू किंवा नेबरिंग विसेरामधून ते बॅक्टेरिया गॉल ब्लॅडरमध्ये येणार आणि तिथे गॉल ब्लॅडरमध्ये इन्फेक्शन कॉज करणार, ज्यामुळे इन्फ्लेमेशन होणार. आता कॉमनेस्ट बॅक्टेरिया काय काय असू शकतात? इकोलाय, क्लेब्सिला, स्युडोमोनास, प्रोटियस, स्ट्रेप्टोकॉकस, साल्मोनेला, क्लॉस्ट्रिडियम वेल्काय. सो हे थर्ड पॉईंट सांगितलं आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन, की बॅक्टेरिया कुठून पण त्या गॉल ब्लॅडरमध्ये येतील. कुठून येऊ शकतात? ब्लड, लिम्फॅटिक्स, बाईल डक्ट, नेबरिंग विसेरा आणि तिथे जाऊन ते इन्फेक्शन कॉज करणार गॉल ब्लॅडरमध्ये, ज्यामुळे पुढे जाऊन इन्फ्लेमेशन होणार आणि होणार कोलेसिस्टायटिस. आता फोर्थ पॉईंट सांगितला आहे पॅनक्रियाटिक रिफ्लक्स. आता काय होतं, आपण म्हणतो की इकडून एक नदी येते, इकडून एक नदी येते आणि मग ते पुढे एकत्र जात आहेत, म्हणजे वाय फॉर्म करत आहेत. तसंच इथे असतं की इकडून पॅनक्रियाटिक डक्ट येतं, इकडून कॉमन बाईल डक्ट येतं, मग ते मिक्स होतात, मर्ज होतात आणि पुढे जाऊन एकत्रच ओपन होतात इंटू सेकंड पार्ट ऑफ डिओडेनम. पण कधी कधी काय होतं, इथून पॅनक्रियाटिक डक्टमधून पॅनक्रियाटिक ज्यूस आला तो चुकून जाऊ शकतो कॉमन बाईल डक्टमध्ये, आणि जर कॉमन बाईल डक्टमध्ये गेला तर तिथून तो जाईल गॉल ब्लॅडरमध्ये. आणि पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये काय असतं? लायपेज, अमायलेज, प्रोटीएज, हे ते पॅनक्रियाससाठी बनले आणि डिओडेनमसाठी बनले. गॉल ब्लॅडरमध्ये हे सगळे काय करणार? त्या गॉल ब्लॅडरला ते सहनच होणार नाही, तर ते तिथे रिॲक्शन घडवणार आणि ज्याच्यामुळे गॉल ब्लॅडरमध्ये इन्फ्लेमेशन करणार ते, आणि त्याच्यामुळे होणार कोलेसिस्टायटिस. सो पॅनक्रियाटिक रिफ्लक्समध्ये काय सांगितलं आपण? तो वाय कळला तुम्हाला. सो ह्या वायमुळे, अशा ह्या स्ट्रक्चरमुळे कधी कधी पॅनक्रियाटिक ज्यूस जाऊ शकतं कॉमन बाईल डक्टमध्ये, तिथून ते जाऊ शकतं गॉल ब्लॅडरमध्ये. आणि पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये असतं लायपेज, अमायलेज, प्रोटीएज, हे सगळे काय करणार? गॉल ब्लॅडरमध्ये इन्फ्लेमेशन कॉज करणार. सो हे झाली आपली एटिओलॉजी. काय काय बघितलं एटिओलॉजीमध्ये? पहिलं ऑब्स्ट्रक्शन ऑफ बाईल, सेकंड केमिकल इरिटेशन, थर्ड बॅक्टेरियल इन्फेक्शन, फोर्थ पॅनक्रियाटिक रिफ्लक्स. मग नेक्स्ट सांगितलं पॅथॉलॉजी. पॅथॉलॉजीमध्ये काय सांगितलं की गॉल ब्लॅडर डिस्टेंड होतो, तसा ब्राईट रेड कलरचा दिसतो, त्याची जी वॉल आहे ती इडिमॅटस होऊन जाते आणि त्या गॉल ब्लॅडरचं आतलं जे म्युकोसा आहे त्याच्यामध्ये अल्सरेशन होतं, नेक्रॉसिस होतं, परत ल्युमेनमध्ये इन्फेक्टेड फ्लुइड भरून जातं, म्हणजेच इन्फेक्टेड बाईल असतं, त्यात पस असतं, अजून एम्पायमा होतं, दॅट इज पस साठतं अख्ख्या गॉल ब्लॅडरमध्ये. सो काय काय सांगितलं आपण? काय काय होतं गॉल ब्लॅडरमध्ये? गॉल ब्लॅडरचं डिस्टेन्शन होतं, तो ब्राईट रेड कलरचा दिसतो, त्याच्या वॉलमध्ये इडिमा होतं, मग जे म्युकोस आहे आतलं त्या म्युकोसामध्ये अल्सरेशन होतं, नेक्रॉसिस होतं, त्या गॉल ब्लॅडरच्या ल्युमेनमध्ये इन्फेक्टेड फ्लुइड असतं, म्हणजेच इन्फेक्टेड बाईल असतं, पस साठलेलं असतं, ज्याला आपण म्हणतो एम्पायमा झालेलं असतं. आता नेक्स्ट सांगितलेत कॉम्प्लिकेशन्स. आता कॉम्प्लिकेशन्स काय काय होऊ शकतात? त्यात काय होतं आहे? गॉल ब्लॅडर डिस्टेंड होतं आहे आणि आपण सांगितलं की त्याच्या म्युकोसामध्ये अल्सरेशन होतं आहे, नेक्रॉसिस होतं आहे. मग ज्या ठिकाणी नेक्रॉसिस झालं आहे ना, ते नेक्रॉस होऊन 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 गॉल ब्लॅडरचं परफोरेशन होऊ शकतं. जर परफोरेशन झालं, परफोरेशन म्हणजे होल पडून हे होणार. सो जर होल पडलं तिथे तर काय होऊ शकतं? गॉल ब्लॅडर आणि आसपासच्या ऑर्गन्समध्ये फिस्ट्युला क्रिएट होऊ शकतो. आता हे कुणासोबत होऊ शकतं? जवळचं असतं डिओडेनम. सो कोलेसिस्टो डिओडेनल फिस्ट्युला बनू शकतो, स्मॉल इंटेस्टाईन असतं. सो कोलेसिस्टो एंटेरिक फिस्ट्युला बनू शकतो, तिथेच लिव्हर असतं. कोलेसिस्टो बिलिअरी फिस्ट्युला बनू शकतो. सो आपण काय सांगितलं कॉम्प्लिकेशन्समध्ये? की तिथं जो नेक्रॉसिस आपण सांगितलं मगाशी की नेक्रॉसिस होतं, ह्या नेक्रॉसिस नंतर तिथे परफोरेशन होऊ शकतं. जर परफोरेशन झालं तर फिस्ट्युला क्रिएट होईल. कसं? 3 टाईपचा फिस्ट्युला सांगितलं आहे: कोलेसिस्टो डिओडेनल फिस्ट्युला, कोलेसिस्टो एंटेरिक फिस्ट्युला, कोलेसिस्टो बिलिअरी फिस्ट्युला. मग सेकंड सांगितलं आहे, आता जर परफोरेशन होतं आहे तर कंटेंट्स बाहेर येतील, ज्यामुळे होऊ शकतं पेरिटोनायटिस. अजून सांगितलं एम्पायमा गॉल ब्लॅडर होऊ शकतं. आता ऑब्व्हियसली जर इन्फेक्शन होतं म्हटलं पस साठणार, सो एम्पायमा गॉल ब्लॅडर होऊ शकतं. नेक्स्ट एक सांगितलं आहे गॉलस्टोन इलियस. आता आपण मगाशी सांगितलं की फिस्ट्युला बनतोय, एक ट्रॅक बनतोय बिटवीन गॉल ब्लॅडर आणि स्मॉल इंटेस्टाईन वगैरे. आता जेव्हा आपण सांगितलं की कोलेसिस्टो एंटेरिक फिस्ट्युला बनतोय, म्हणजेच गॉल ब्लॅडर आणि स्मॉल इंटेस्टाईनच्या मध्ये फिस्ट्युला बनतोय, ह्याच्यात काय होऊ शकतं की गॉल ब्लॅडरमध्ये जो गॉलस्टोन आहे तो त्या फिस्ट्युला थ्रू पास होऊन इंटेस्टाईनमध्ये जाऊ शकतो, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, आणि तो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये फिरणार आणि शेवटी जेव्हा तो इलिओसिकल वॉल्वला येईल तिथे तो ऑब्स्ट्रक्शन कॉज करू शकतो. सो ह्याच्यामुळे इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं ह्या गॉलस्टोनमुळे. ह्यालाच आपण म्हणतो गॉलस्टोन इलियस
की गॉलस्टोन येतो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ऑब्स्ट्रक्शन क्रिएट करतो. ह्याला आपण म्हणतो गॉलस्टोन इलियस आणि हे होतं आहे तुमच्या कोलेसिस्टोएंटेरिक फिस्ट्युलामुळे. नेक्स्ट सांगितलं आहे सेप्टिसेमिया होऊ शकतं. ऑब्व्हियसली हे बॅक्टेरिया ब्लडमध्ये जाऊ शकतं आणि सेप्टिसेमिया होऊ शकतं. मग सांगितलं गँग्रीनस गॉल ब्लॅडर. सो काय काय सांगितले कॉम्प्लिकेशन्स. पहिले तर परफोरेशन होते त्यामुळे फिस्ट्युला होऊ शकतात. 3 टाईपचे फिस्ट्युला सांगितले. मग परफोरेशन म्हटलं पेरिटोनायटिस होऊ शकतं आणि जो फिस्ट्युला झाला आहे त्यातून गॉलस्टोन जाऊ शकतो आणि तो इंटेस्टाइनल ऑब्स्ट्रक्शन कॉज करू शकतो. नेक्स्ट त्याचं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आहे तर सेप्टिसेमिया होऊ शकतं. आपण नंतर नेक्रॉसिस झालं आहे तर नेक्रॉसिस नंतर पुढे जाऊन गँग्रीन पण होऊ शकतं. हे झाले कॉम्प्लिकेशन्स. मग आता नेक्स्ट येतं क्लिनिकल फीचर्स. क्लिनिकल फीचर्समध्ये पहिला असणार मेन की पेन. आणि हे पेन कसं सांगितलं आहे ॲगोनायझिंग पेन म्हणजेच अनबिअरेबल एक्स्ट्रीम पेन होतं. सो ह्यात काय होतं ॲगोनायझिंग पेन सांगितलं आहे कुठे राईट हायपोकॉन्ड्रियाक रिजनमध्ये जे आपलं राईट हायपोकॉन्ड्रियम आहे तिथे ॲगोनायझिंग पेन होतं आणि ह्याचं रेफर्ड पेन होतं राईट स्कॅप्युलाच्या लोअर अँगलला. तिथे रेफर्ड पेन जातं. सो गॉल ब्लॅडरमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं कोलेसिस्टायटिसमध्ये पेन होतं कुठे राईट हायपोकॉन्ड्रियममध्ये. कसं ॲगोनायझिंग पेन होतं आणि ह्याचं रेफर्ड पेन कुठं जातं राईट स्कॅप्युलाच्या लोअर अँगलला. ठीक आहे. आणि इथे राईट हायपोकॉन्ड्रियममध्ये टेंडरनेस असती, मसल गार्डिंग असती, रिजिडिटी असती आणि हे जे पेन आहे ना हे मोस्टली जेवण केल्यानंतर वाढतं. तुम्ही जर खूप फॅटी मील घेतला किंवा काही जड काही खाल्लं तर ह्याच्यानंतर पेन वाढतं. सो फर्स्ट पॉईंट आपण सांगितलं ॲगोनायझिंग पेन. मग आता त्यानंतर आपण म्हणतो बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आहे म्हटलं फीवर असणार, नॉशिया असणार आणि गॉल ब्लॅडरच्या रिजनमध्ये आपण नीट पाल्पेट केलं तर आपल्याला असं एक टेंडर मास जाणवेल, असा पाल्पेबल टेंडर मास जाणवेल इन द गॉल ब्लॅडर रिजन. मग नेक्स्ट सांगितलं टॅकीकार्डिया. आता कसं होतं जर बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन झालं आहे कुठे पेन झालं आहे तर सिम्पथेटिक नर्वस सिस्टम ट्रिगर होती आणि ह्याच्यामुळे टॅकीकार्डिया दिसतं. मग सांगितलं जॉन्डिस. आता नेक्स्ट सांगितलं आहे मर्फीज साईन. मर्फीज साईनमध्ये काय सांगितलं आहे की इथे राईट अप्पर क्वाड्रंटमध्ये फार टेंडरनेस असते आणि एक्झामिनरने जर पाल्पेट केलं राईट सबकोस्टल रिजनमध्ये जर पाल्पेट केला आणि तेव्हा पेशंटला श्वास घ्यायला लावायचा. तर जेव्हा तो इन्स्पायर करतो ना तेव्हा ही टेंडरनेस फार बेकार वाढते आणि लिटरली पेशंटला एवढं दुखतं की पेशंट श्वास घ्यायचा थांबवतो, ब्रेथ होल्ड करून ठेवतो. ह्याचा अर्थ पॉझिटिव्ह साईन आहे. ठीक आहे. सो मर्फीज साईनला काय सांगितलं आहे की ह्याच्यामध्ये नॉर्मली जेव्हा अक्यूट फेज असतो तेव्हा राईट अपर क्वाड्रंटमध्ये टेंडरनेस असते आणि तुम्ही काय करायचं एक्झामिनरनी राईट सबकोस्टल रिजनमध्ये पाल्पेट करायचं आणि पेशंटला श्वास घ्यायला लावायचा. पेशंट जेव्हा इन्स्पायर करतो जेव्हा श्वास घेतो तेव्हा फार बेकार दुखतं. ही टेंडरनेस फार दुखती फार वर्सन होती आणि ह्याच्यामुळे पेशंट काय करतो की दुखतंय म्हणतो ब्रेथ होल्ड करून ठेवतो. सो ह्यालाच आपण म्हणतो पॉझिटिव्ह साईन आहे. मग नेक्स्ट सांगितलं आहे बोआज साईन. बोआज साईन म्हणजे काय की तुम्ही राईट साईडला पोस्टेरियरली 9th पासून 11th रिबपर्यंत हात वगैरे लावला तर पेशंटला सहन होत नाही. आपण जे म्हणतो ना स्पर्श असहत्व ते होतं. त्यासाठी तिथे टर्म वापरला आहे हायपरेस्थेशिया. हायपरेस्थेशिया म्हणजे काय की त्याला तुम्ही हात लावला तरी त्याला सहन होत नाही, स्पर्श असहत्व होतं. कुठे राईट साईडला पोस्टेरियरली बिटवीन 9th and 11th रिब्स. ह्यालाच आपण म्हणतो बोआज साईन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मर्फीज ट्रायड आठवत असेल तुम्हाला जे आपण अक्यूट अपेंडिसायटिसमध्ये बघतो. इथे कन्फ्यूज नाही व्हायचं. जेव्हा आपण ट्रायड म्हणतो ते येतं अक्यूट अपेंडिसायटिसमध्ये, जेव्हा आपण मर्फीज साईन म्हणतो ते येतं अक्यूट कोलेसिस्टायटिसमध्ये. आता नेक्स्ट येतं इन्व्हेस्टिगेशन सेम करायचे जे आपण कोलिथियासिसमध्ये करतो. मग आता नेक्स्ट येतं मॅनेजमेंटमध्ये कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट सांगितली आहे. काय करायचं NBM ठेवायचं, IV फ्लुइड्स द्यायचे पेशंटला, मग नेझोगॅस्ट्रिक ॲस्पिरेशन करून घ्यायचं. नेक्स्ट सांगितलं आता पेन होतं आहे फार म्हटलं ॲनाल्जेसिक्स द्यावे लागणार. ॲनाल्जेसिक्स द्या पण मॉर्फिन आणि पॅथिडिन नाही द्यायचं. का? कारण हे काय करतील हे स्फिंक्टर ऑफ ओडायमध्ये स्पॅझम करतील. तिथे स्पॅझम झालं तर सगळं घोळ होईल. तर मॉर्फिन आणि पॅथिडिन नाही द्यायचं. बाकी सगळे ॲनाल्जेसिक्स तुम्ही कोणतेही देऊ शकता. नेक्स्ट सांगितलं अँटीबायोटिक्स. इथे आपण देतो ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. यात सांगितलं आहे सेफोपेराझॉन, सेफ्टॅझिडिम, मग सेफ्ट्रायक्झॉन, सेफोटॅक्झिम, ॲमिकासिन, टोब्रामायसिन, मेट्रोनिडाझॉल. सो अँटीबायोटिक्समध्ये काय काय सांगितलं आहे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स सांगितलं आहे. त्यात काय काय सेफोपेराझॉन,
सेफ्टॅझिडिम, सेफ्ट्राएक्झॉन, सेफोटॅक्झिम प्लस ॲमिकॅसिन, मग टोब्रामायसिन प्लस मेट्रोनिडाझॉल. मग रेग्युलर मॉनिटरिंग करायला सांगितलं आहे. सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये सांगितलं आहे कोलेसिस्टेक्टॉमी. हे बेस्ट आहे सो दॅट पुढचे काही कॉम्प्लिकेशन्स होणारच नाही. डिरेक्टली गॉल ब्लॅडर काढून टाकायचा. दॅट इज कोलेसिस्टेक्टॉमी. आता याला पण एक कंडिशन सांगितली आहे की जर पेशंट विदिन 48 आवर्स आला तर मग कोलेसिस्टेक्टॉमी करायची, पण 48 आवर्स नंतर आला तर कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट करायचं आणि 6 आठवड्यांनंतर इलेक्टिव्ह कोलेसिस्टेक्टॉमी करायची. सो कळली मॅनेजमेंट. पहिले तर काय केलं आपण, कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट. ह्यात NBM ठेवा, IV फ्लुइड्स द्या, नेझोगॅस्ट्रिक ॲस्पिरेशन करा. पेनने म्हटलं ॲनालिसिक द्या, पण त्याच्यामध्ये मॉर्फिन आणि पेथिडिन अवॉइड करा. मग अँटीबायोटिक्समध्ये ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स द्या. इथे द्या सेफोपेराझॉन, सेफ्टॅझिडिम, मग सेफ्ट्राएक्झॉन, सेफोटॅक्झिम, ॲमिकॅसिन, टोब्रामायसिन, मेट्रोनिडाझॉल. मग रेग्युलर मॉनिटरिंग करा. सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये सांगितलं आहे कोलेसिस्टेक्टॉमी. ते पण डिपेंड्स पेशंट 48 आवर्स आधी आला आहे का 48 आवर्स नंतर आला आहे. आता नेक्स्ट आपण बघूया क्रॉनिक कोलेसिस्टायटिस. क्रॉनिक कोलेसिस्टायटिसमध्ये काय होतं, आता सारखं कोलेसिस्टायटिस होऊन ना जे गॉल ब्लॅडर आहे ते श्रंक होऊन जातं. मग अशी काय होतं, ते डिस्टेंडेड होतं, पण इथे नॉन डिस्टेंडेड गॉल ब्लॅडर होतं. ते नॉन फंक्शनिंग होऊन जातं, त्याची लेअर अख्खी थिक होऊन जाती आणि त्याचं इन्फ्लेमेशन फार दिवसांपासून असतं. सो इथे आपण काय सांगितलं, क्रॉनिक कोलेसिस्टायटिसमध्ये काय होतं, गॉल ब्लॅडर इज क्रॉनिकली इन्फ्लेम्ड, थिक झालेला असतो, नॉन फंक्शनिंग असतो, नॉन डिस्टेंडिंग असतो. आणि सारखे कोलेसिस्टायटिसचे अटॅक होऊन ना जे आपलं गॉल ब्लॅडर आहे ते फायब्रॉस्ट होऊन जातं, कॉन्ट्रॅक्ट होऊन जातं, श्रंक होऊन जातं आणि छोटं होऊन जातं. आणि त्याचं जे आतलं म्युकोज आहे ना ते ल्युमेनमध्ये प्रॉलिफरेट करतं आणि त्याच्यामुळे त्याच्या वॉलमध्ये असे क्लेफ्ट बनतात, वर खाली. यालाच आपण म्हणतो रॉकेट अँड स्काय ॲशकॉफ्स सायनसेस. काय सांगितलं आपण, रॉकेट अँड स्काय ॲशकॉफ्स सायनसेस. आणि स्टोन्स तर असतातच गॉल ब्लॅडरमध्ये. सो क्रॉनिक कोलेसिस्टायटिसला काय सांगायचं, ह्याच्यामध्ये काय होतं, सारखे रिकरंट्स अटॅक होऊन जे गॉल ब्लॅडर आहे ते नॉन फंक्शनिंग होऊन जातं, नॉन डिस्टेंडिंग होऊन जातं, श्रंक होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं, छोटं होतं. त्याची जे म्युकस लेअर आहे ती प्रॉलिफरेट करते इन टू द ल्युमेन, ज्यामुळे ते जे वॉल आहे ल्युमेनची त्याच्यामध्ये क्लेफ्ट्स बनतात. ह्यालाच आपण म्हणतो रॉकेट अँड स्काय ॲशकॉफ्स सायनसेस. आणि स्टोन्स तर असतातच. सो क्रॉनिक कोलेसिस्टायटिसमध्ये हे सायनसेस दिसतात, रॉकेट अँड स्काय ॲशकॉफ्स सायनसेस. आता नेक्स्ट येतं क्लिनिकल फीचर्समध्ये काय असणार, पेन इन द राईट हायपोकॉन्ड्रियम रिजन. नेक्स्ट हे जे पेन आहे हे मोस्टली जेवण केल्यानंतर वाढतं. मग नॉशिया वॉमिटिंग असतं. इंटॉलरन्स टू फॅटी मील्स, कारण अक्यूटमध्ये काय होतं, फॅटी मील्स घेतल्यावर पेन वाढत होतं आणि आता बॉडीने ते एवढं हे झाले, बॉडीला कळले की फॅटी मील्स खाल्लं की पेन होतं आहे. सो क्रॉनिकवाल्या स्टेजमध्ये तो टॉलरेटच करत नाही फॅटी मील्स. सो इंटॉलरन्स टू फॅटी मील्स. त्यानंतर बेल्चिंग, दॅट इज ढेकर येतात सारखे. मग नेक्स्ट सांगितलं आहे की जेवण केल्यानंतर ॲबडॉमिनल डिस्टेन्शन होतं आणि पॉझिटिव्ह मर्फीज साईन. ऑब्व्हियसली की ते एवढं डेंजर, मग अशी अक्यूटमध्ये जर तिथं आपल्याला एवढी टेंडरनेस जाणवत होती, क्रॉनिकमध्ये तर मर्फीज साईन पॉझिटिव्ह असलीच पाहिजे. तर क्लिनिकल फीचर्समध्ये काय केलं, पेन इन द राईट हायपोकॉन्ड्रियम रिजन, हे जे पेन आहे हे जेवणानंतर वाढतं. नॉशिया वॉमिटिंग असतं, बेल्चिंग असतं. इंटॉलरन्स टू फॅटी फूड, जेवण केल्यानंतर ॲबडॉमिनल डिस्टेन्शन होतं आणि पॉझिटिव्ह मर्फीज साईन. इन्व्हेस्टिगेशन्स सेम अक्यूट कोलेसिस्टायटिस सारखेच करायचे. आता नेक्स्ट येतं मॅनेजमेंटमध्ये कोलेसिस्टेक्टॉमी हे बेस्ट सांगितलं आहे फॉर बोथ कोलेसिस्टायटिस ऑल्सो, कोलिलिथियासिस ऑल्सो. दोन्हीसाठी कोलेसिस्टेक्टॉमी बेस्ट सांगितलं. ती प्रोसिजर कशी करतो ते आपण नीट बघूया. सो हे करण्यासाठी आपण पेशंटला कोणती पोझिशन देतो, सुपाईन पोझिशन. ॲनेस्थेशिया, जनरल ॲनेस्थेशिया. मग पेंटिंग करायचं. पेंटिंग इज डन विथ अँटीसेप्टिक सोल्युशन. पेंटिंग करायचं फ्रॉम निपल टू ग्रॉइन. ठीक आहे, ह्याच्यासाठी आपण लॉंग स्वॉब होल्डिंग फोर्सेप्स घेतो. त्यानंतर ड्रेपिंगसाठी सांगितलं स्टेराईल शीट्स टाकायचे ॲबडॉमिनवर आणि फक्त जो ऑपरेटिव्ह एरिया आहे जिथे तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे
ती साईड ओपन ठेवायची. नेक्स्ट सांगितलं इन्सिजन. इन्सिजन कोणतं घेतो आपण? कॉचर्स सब कोस्टल इन्सिजन. आता मर्फीज साईनसाठी आपण हात कुठं ठेवत होतो? राईट सब कोस्टल रिजनमध्ये. इथे इन्सिजन आपण घेतो आहे कॉचर्स सब कोस्टल इन्सिजन. ठीक आहे. मग आता ओपन जेव्हा करत जाल तुम्ही तर कशा कशा लेयर्स ओपन करत जाता? पहिलं तर स्किन, मग सबक्युटॅनियस टिश्यूज, मग एक्सटर्नल ऑब्लिक अपोन्युरोसिस, मग इंटर्नल ऑब्लिक मसल, मग ट्रान्सवर्स ॲबडॉमिनस मसल, अँटिरियर रेक्टस शीट आणि मग पेरिटोनियम. ठीक आहे. सो बेसिक कळलं. पहिलं तर काय सांगितलं? सुपाईन पोझिशन घ्यायची, जनरल ॲनेस्थेशिया द्यायचं. पेंटिंगसाठी आपण अँटीसेप्टिक सोल्युशन वापरतो. पेंटिंग इज डन फ्रॉम निपल्स टू ग्रॉइन आणि हे दिस इज डन विथ लॉंग स्वॉब होल्डिंग फोरसेप. ड्रेपिंगसाठी सांगितलं अख्खं ॲबडॉमिन कवर करून घ्यायचं विथ स्टेराईल शीट्स. फक्त जो ऑपरेटिव्ह साईट आहे तेवढा पार्ट ओपन ठेवायचा. इन्सिजन आपण घेतो कॉचर्स सब कोस्टल इन्सिजन आणि लेयर्स कसे ओपन करत जातो? स्किन, सबक्युटॅनियस टिश्यू, एक्सटर्नल ऑब्लिक अपोन्युरोसिस, इंटर्नल ऑब्लिक मसल, ट्रान्सवर्स ॲबडॉमिनस मसल, मग अँटिरियर रेक्टस शीट आणि मग पेरिटोनियम. आता तुम्ही लेयर्स तर ओपन केले, एंडला आपण काय केलं? पेरिटोनियम ओपन केलं. आता पेरिटोनियम ओपन केल्यानंतर आपल्याला गॉल ब्लॅडरपर्यंत पोचायचं आणि आपल्याला फक्त गॉल ब्लॅडरवर ॲक्ट करायचं आहे. सो आजूबाजूच्या विसरायला आपल्याला लांब ठेवायला लागणार. त्यासाठी आपण 2 वेट मॉप्स वापरतो. मॉप्स म्हणजे काय? इट इज सर्जिकल स्पॉन्ज आणि ॲब्झॉर्बंट मटेरियलनी बनलेलं असतं. सो ते विसरायला साईडला ठेवायला हेल्प करेल. इट विल हेल्प टू डिस्प्लेस द ॲबडॉमिनल विसेरा. आता आपण 2 वेट मॉप्स का वापरतो? एक मॉप काय करणार? ते डिओडेनम, ट्रान्सवर्स कोलॉन आणि कॉइल्स ऑफ स्मॉल इंटेस्टाईनला डिस्प्लेस करून ठेवणार. दुसरा मॉप स्टमकला लेफ्ट साईडला डिस्प्लेस करून ठेवणार. ह्याने आपलं गॉल ब्लॅडरचं सगळं करणं सोपं जाईल. जे डिस्टर्बिंग होते त्यांना आपण डिस्प्लेस करून टाकलं युजिंग वेट मॉप्स. आता आपण इकडचं तर बोललो, पण गॉल ब्लॅडरच्या वरती लिव्हर पण आहे ना. सो लिव्हरला डिस्प्लेस करण्यासाठी आपण यूज करतो डिएव्हर्स रिट्रॅक्टर. त्याने आपण लिव्हरच्या इन्फिरियर सरफेसला वरती रिट्रॅक्ट करून ठेवतो. काय वापरतो आपण? डिएव्हर्स रिट्रॅक्टर. हे केल्याने आपला गॉल ब्लॅडर एकदम प्रॉपरली एक्सपोज होतो. फक्त गॉल ब्लॅडर नाही, त्याचे बाईल डक्टसुद्धा एकदम प्रॉपरली एक्सपोज होतात. सो काय सांगितलं आपण? लेयर्स आपण इन्सिजन घेत गेलो. मग पेरिटोनियमचं इन्सिजन घेतलं. पेरिटोनियम ओपन केल्यानंतर 2 मॉप्स वापरतो आपण टू डिस्प्लेस द ॲबडॉमिनल विसेरा. पहिल्या मॉपने आपण काय करतो? डिओडेनम, ट्रान्सवर्स कोलॉन आणि कॉइल्स ऑफ स्मॉल इंटेस्टाईनला डिस्प्लेस करतो. दुसऱ्या मॉपने आपण स्टमकला लेफ्ट साईडला डिस्प्लेस करून ठेवतो. आणि मग नंतर आपण वापरतो डिएव्हर्स रिट्रॅक्टर. ह्याने आपण लिव्हरच्या इन्फिरियर सरफेसला वरती रिट्रॅक्ट करून ठेवतो. सो दॅट आता आपल्याला फक्त गॉल ब्लॅडर आणि त्याचे बाईल डक्ट्स आर एकदम क्लिअरली वेल एक्सपोज्ड. सो आता हे बघा, आपण गॉल ब्लॅडरला तर क्लिअर करून घेतलं. गॉल ब्लॅडर आता आपल्याला समोर दिसतं एकदम क्लिअर. आता आपल्याला गॉल ब्लॅडरला काढायचं आहे, त्याला एक्ससाइज करायचं आहे, एक्सिजन करायचं आहे. ह्यासाठी आपल्याकडे 2 मेथड्स आहेत, डक्ट फर्स्ट मेथड आणि फंडस फर्स्ट मेथड. हे दोन्ही पण आपण बघूया. पहिलं येतं डक्ट फर्स्ट मेथड. आता डक्ट फर्स्ट, गॉल ब्लॅडरमध्ये कोणता डक्ट आहे? सिस्टिक डक्ट. सो इथे आपण सिस्टिक डक्टला हे करतो, ऑपरेट करतो. सो डक्ट फर्स्टमध्ये आपण सिस्टिक डक्टवर काम करणार आहे आणि हे सगळ्यात कॉमनेस्ट मेथड आहे. ह्यात काय सांगितलं आहे? पहिलं तर आता गॉल ब्लॅडरचं जे इनफंडिब्युलम आहे, इनफंडिब्युलम म्हणजेच नेकच्या आधीचा जो पार्ट आहे तो पार्ट धरायचा विथ स्पॉन्ज होल्डिंग फोरसेप्स आणि गॉल ब्लॅडरला रिट्रॅक्ट करून घ्यायचं राईट साईडला. हे केलं आपल्याला सिस्टिक डक्ट एकदम प्रॉमिनंटली दिसेल. सिस्टिक डक्ट दिसला मग सिस्टिक डक्टला लायगेट करायचं आणि डिवाईड करून टाकायचं. सिस्टिक डक्टला लायगेट करून कट करून टाकल्यानंतर सिस्टिक आर्टरी शोधायची. दिस इज ब्रांच ऑफ राईट हेपॅटिक आर्टरी. ठीक आहे. सिस्टिक आर्टरी शोधली, त्याला लायगेट करायचं, त्याला डिवाईड करून टाकायचं. पण हे लक्ष देऊन करायचं सिस्टिक आर्टरी, कारण कधी कधी काय होतं, तुम्ही राईट हेपॅटिक आर्टरीलाच लायगेट करून टाकता. सो हे कसं कळतं? जी सिस्टिक आर्टरी आहे ना, ही आपल्याला कॅलॉट स्ट्रँगलमध्ये क्लिअरली भेटते. ठीक आहे. ते आपण पुढे बघूया. त्याआधी डक्ट फर्स्ट मेथड कळला काय करायचं आहे. आता हे बघा, गॉल ब्लॅडर दिसतोय आपल्याला, पण आपल्याला गॉल ब्लॅडर नको आहे. गॉल ब्लॅडरच्या पुढे जे सिस्टिक डक्ट आहे ते पाहिजे. सो आपण स्पॉन्ज होल्डिंग फोरसेप्सने गॉल ब्लॅडरचं इन्फंडिब्युलम धरणार, मग गॉल ब्लॅडरला राईट साईडला रिट्रॅक्ट करणार. आता आपल्याला सिस्टिक डक्ट एकदम प्रॉमिनंटली एकदम क्लिअरली दिसतोय. सो सिस्टिक डक्टला लायगेट करायचं, डिवाईड करून टाकायचं. त्यानंतर सिस्टिक आर्टरीला लायगेट करायचं, डिवाईड करून टाकायचं. पण सिस्टिक आर्टरी कुठे भेटेल आपल्याला? कॅलॉट स्ट्रँगलमध्ये. आणि सिस्टिक आर्टरी इज ब्रांच ऑफ राईट हेपॅटिक आर्टरी.
आता आपण इथे शब्द वापरलेला कॅलॉट स्ट्रँगल. कॅलॉट स्ट्रँगल म्हणजे काय असतं, आता इथे तुम्ही ह्या डायग्राममध्ये बघू शकता, मध्ये जो ट्रँगल बनलाय त्याच्या इन्फिरियरली काय दिसतंय, सिस्टिक डक्ट, मीडियली काय दिसतंय, हेपॅटिक डक्ट, आणि इकडे सुपिरियरली काय दिसतंय, इन्फिरियर सरफेस ऑफ लिव्हर. सो असा बनतो हा ट्रँगल, आणि सिस्टिक आर्टरी ह्या ट्रँगलमध्येच असते. सो आपल्याला कोलेसिस्टेक्टॉमीच्या वेळेस जेव्हा सिस्टिक आर्टरी शोधायची असते ती ह्या ट्रँगलमध्ये शोधायची. परत एकदा बघूया, ह्याला आपण म्हणतो कॅलॉट्स ट्रँगल. आणि हा कसा बनतो, दिस इज द ॲनाटॉमिकल स्पेस. ठीक आहे, दिस इज जस्ट अ ॲनाटॉमिकल स्पेस अँड दिस इज बॉर्डर्ड बाय सिस्टिक डक्ट इन्फिरियरली, कॉमन हेपॅटिक डक्ट मीडियली, इन्फिरियर सरफेस ऑफ लिव्हर सुपिरियरली. आता हे बघा, आपण सिस्टिक डक्टला पण डिवाइड करून टाकले, आपण सिस्टिक आर्टरीला पण डिवाइड करून टाकले. सो खालून तो गॉल ब्लॅडर मोकळा झाला आहे, पण वरती इट इज अटॅच टू लिव्हरचं इन्फिरियर सरफेस. तिथून पण आपल्याला डिटॅच करावं लागेल ना, हे एकदम केअरफुली डिटॅच करायला लागतं, कारण लिव्हरला इंजरी झाली नाही पाहिजे. आता कसं होतं, आपण हे डिटॅच तर करतोय, पण नेहमी काय होतं, तो जो गॉल ब्लॅडर बेड आहे म्हणजेच लिव्हरमध्ये जी कॅव्हिटी आहे तिथून देर आर चान्सेस ऑफ ओझिंग, ब्लिडिंग होऊ शकतं, बाईल लिकेज होऊ शकतं. सो नेहमी आपण तिथे ड्रेन ठेवलं पाहिजे. एक इन्सिजन घ्यायचं सेपरेट, तिथं ड्रेन ठेवायचं. कुठं ड्रेन ठेवायचं, हेपॅटोरिनल पाउच ऑफ मॅरेसिन, गॉल ब्लॅडर बेडच्या जवळच हे पाऊच असतं, तिथे ड्रेन ठेवायचं आणि 48 आवर्स नंतर हे ड्रेन काढून टाकायचं. ठीक आहे. सो काय झालं आपलं हे डक्ट फर्स्ट मेथड. इथे आधी आपण सिस्टिक डक्टला लायगेट करून डिवाइड केलं, सिस्टिक आर्टरीला केलं, नंतर आपण जे लिव्हरच्या इन्फिरियर सरफेसला आपलं गॉल ब्लॅडर अटॅच्ड होतं ते पण सेपरेट करून घेतलं, आणि मग उजिंग होऊ शकतं, ब्लिडिंग होऊ शकतं, लिकेज ऑफ बाईल होऊ शकतं. हे नाही झालं पण म्हणून सेफ साईड आपण ड्रेन ठेवून द्यायचं. सो दॅट जरी झालं तर ते ड्रेन थ्रू बाहेर होईल, 48 आवर्सनंतर ड्रेन काढून टाकायचं. आणि हे जे आपण ड्रेन ठेवते ते कुठे ठेवायचं, हेपॅटोरिनल पाउच ऑफ मॅरेसन, दिस इज नियर द गॉल ब्लॅडर बेड. मग सेकंड मेथड येतो फंडस फर्स्ट मेथड. आता हा मेथड एवढा कॉमन नाही आहे. हा मेथड आपण कधी करतो की आपल्याला जर जंक्शनच भेटत नाही आहे, जे आपलं कॉमन सिस्टिक डक्ट आहे, कॉमन हेपॅटिक डक्ट आहे, कॉमन बाईल डक्ट आहे, ह्यांचं जंक्शन भेटतच नाही आहे. हे का भेटत नाही आहे, कारण ॲडेशन्स झालेत किंवा इन्फ्लेमेटरी एक्झिडेट्समुळे तिथे ते जंक्शन भेटतच नाही आहे. अशा केसमध्ये काय करायचं, आता खालचा पॉईंट भेटत नाही आहे, पण आपल्याला माहिती आहे की गॉल ब्लॅडरचा जो वरचा पॉईंट आहे म्हणजे जो फंडस आहे तो लिव्हरच्या इन्फिरियर सरफेसला अटॅच्ड आहे. सो आपण पहिलं काय करायचं, गॉल ब्लॅडरला लिव्हरपासून फ्री करून घ्यायचं, मग फंडसला डिसेक्ट करायचं, मग सिस्टिक डक्टला डिवाइड करायचं, मग सिस्टिक आर्टरीला डिवाइड करायचं. ठीक आहे, म्हणजे मगाशीच प्रोसिजर पण उलटी प्रोसिजर करायची. पण हे जास्त आपण करत नाही, कारण ह्यात चुकून आपण कॉमन बाईल डक्टला हार्म करू शकतो किंवा मग राईट हेपॅटिक आर्टरीला आपण इंजरी कॉज करू शकतो. त्यामुळे हे शक्यतो करत नाही. तरी काय करतात त्यात आपण बघितलं, परत एकदा बघूया. फंडस फर्स्ट मेथड हे आपण कधी करतो, जेव्हा आपल्याला ते जंक्शन आहे, नदीचं जे जंक्शन होतं ते आपल्याला भेटत नाही आहे. का, कारण ॲडेशन्स झालेत किंवा इन्फ्लेमेटरी एक्झिडेट्स झालेत, ह्याच्यामुळे ते जंक्शन भेटत नाही आहे. अशा केसमध्ये काय करायचं, पहिलं गॉल ब्लॅडरला लिव्हरपासून एकदम कम्प्लिटली फ्री करून घ्यायचं, मग त्या गॉल ब्लॅडरचं फंडस डिसेक्ट करायचं, त्यानंतर सिस्टिक डक्टला डिवाइड करायचं, मग सिस्टिक आर्टरीला डिवाइड करायचं. पण हे जास्त कॉमनली यूज केलं जात नाही. माझं लास्ट येतं क्लोजर. आपण ते क्लोज तर करणार नाही, एवढं सगळं आपण गॉल ब्लॅडर काढून टाकला, पण ॲबडॉमेन परत क्लोज करायला लागेल. सो क्लोजला काय सांगितलं, जसं तुम्ही ओपन केलं त्याच सिक्वेन्समध्ये क्लोज करत जायचं. आधी पेरिटोनियम, मग मसल्स, मग सबक्युटानस टिश्यू, मग स्किन, आणि लास्टला सांगितलं की तुम्ही गॉल ब्लॅडर काढला त्यानंतर गॉल ब्लॅडरला बायोप्सीसाठी पाठवायचं, दॅट इज हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशनसाठी सी हॅव टू सेंड द गॉल ब्लॅडर. सो हे झालं कोलेसिस्टायटिस. काय काय बघितलं आपण, पहिलं तर डेफिनेशन. मग आपण सांगितलं 2 टाईप्स पडतात, अक्यूट, क्रॉनिक. मग अक्यूटमध्ये पण 2 टाईप्स पडतात, अक्यूट कॅल्क्युलस कोलेसिस्टायटिस, अक्यूट अकॅल्क्युलस. मग कॉजेसमध्ये आपण 4 कॉजेस बघितलेले, ऑब्स्ट्रक्शन ऑफ बाईल, केमिकल इरिटेशन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, पॅनक्रियाटिक रिफ्लेक्स. मग पॅथॉलॉजी बघितली की अक्यूटवाल्यामध्ये जे आपलं गॉल ब्लॅडर आहे ते डिस्टेंड होतं, ब्राईट रेड होतं, त्याच्या म्युकसमध्ये अल्सरेशन येतात, नेक्रॉसिस होतं, ल्युमिनमध्ये फ्लुइड येतं, इन्फेक्टेड फ्लुइड, इन्फेक्टेड बाईल, पस पण होतं, दॅट इज एम्पायमा पण होतं. मग कॉम्प्लिकेशन्स पाहिले की कधी परफोरेशन होऊ शकतं, ज्यामुळे फिस्टुला फॉर्म होणार. मग क्लिनिकल फीचर्स बघितले, मध्ये ते आपण मर्फीज साईन बघितली,
मग नेक्स्ट आपण काय बघितलेलं, मॅनेजमेंटमध्ये बेसिक ॲनल्जेसिक्स, मग अँटीबायोटिक्स द्यायचे. इथे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स देतात. ॲनल्जेसिकमध्ये मॉर्फिन आणि पॅथेडिन नाही देत. मग आपण क्रॉनिक कोलेसिस्टायटिस बघितलं. ह्याच्यामध्ये आपण काय सांगितलं की जे गॉलब्लॅडर आहे ते श्रिंक होतं, ते नॉन डिस्टेंडिंग असतं, नॉन फंक्शनिंग असतं, ते थिक झालेलं असतं, श्रंकन स्मॉल असतं. त्याचं जे म्युकोजा आहे ते ल्युमेनमध्ये प्रॉलिफरेट होतं, ज्यामुळे डीप क्लेफ्ट्स बनतात, ज्याला आपण म्हणतो रॉकेट, ॲन्स्काय, ॲशकॉफ्स, सायनसेस. मग क्लिनिकल फीचर्स बघितले. मग मॅनेजमेंटमध्ये आपण सांगितलं कोलेसिस्टेक्टॉमी करतो. कोलेसिस्टेक्टॉमीची पहिली मेथड तर आपल्याला कळली, ॲबडॉमेन ओपन करत जायचं, मग 2 मॉप्स वापरायचे आणि सगळ्या जे विसरा आहे ॲबडॉमिनल त्याला साईडला करून घ्यायचं, सो दॅट गॉल ब्लॅडर एकदम क्लिअरली दिसेल. आता गॉल ब्लॅडर दिसला किंवा 2 मेथड सांगितलेत, डक्ट फर्स्ट मेथड, फंडस फर्स्ट मेथड. आपण करतो डक्ट फर्स्ट मेथड. ह्याच्यामध्ये आधी सिस्टिक डक्टला लायगेट करून डिवाईड करून घ्यायचं, मग सिस्टिक आर्टरीला, आणि मग नंतर एकदम केअरफुली गॉल ब्लॅडरला लिव्हरपासून डिटॅच करून घ्यायचं. मग आपण इथलं फंडस फर्स्ट मेथड हे काय एवढं फेमस नाही आहे. आणि सगळं कोलेसिस्टेक्टॉमी केल्यानंतर जे गॉल ब्लॅडर आहे त्याला हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशनसाठी पाठवायचं.